आपली भारतीय संस्कृती किती श्रीमंत आहे हे जेव्हा आपण दुसऱ्या देशात राहत असतो ना तेव्हा कळतं. हे असं मी का म्हणते तर आपल्याकडे खाद्यपदार्थ सण ह्यांची केवढी रेलचेल असते आणि ह्याच्या उलट अमेरिकेतल्या लोकांचे सण अगदी बोटावर मोजण्या एवढे असतात आणि ह्यांचे जे इव्हेंट असतात ते पण अगदी ठरलेले असतात आणि ठराविकच असतात की जिथे ही लोक एन्जॉय करू शकतात. तर आज असाच दरवर्षी होणारा इथला फेस्टिवल म्हणजे हॉट एअर बलून फेस्टिवल, गरम हवा भरलेल्या फुग्यांचा उत्सव ज्याला आपण म्हणू शकतो. तर यासाठीचं तिकीट होतं $10 मोठ्या लोकांसाठी आणि $5 हे छोट्या मुलांसाठी. वीकेंड असल्या कारणाने आणि जसं मी म्हटलं तसं की ह्यांच्याकडे हे ठराविकच इव्हेंट असतात त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती. जी गर्दी ना आपल्याकडे अगदी कॉमन असते, पण ही अशी गर्दी बघितली ना की फार भारी वाटतं खरं तुम्हाला सांगते. कारण इतर वेळेला ना इथे रस्त्यावर अजिबात माणूस नजरेला पडत नाही. आता या फेस्टिवलमध्ये तसं काही विशेष दाखवण्यासारखं किंवा सांगण्यासारखं नाही आहे, कारण आपल्याकडे जशी जत्रा असते ना अगदी तशीच ही असते. म्हणजे खाण्याचे स्टॉल, खेळण्यांचे स्टॉल हे सगळं असंच असतं. आता आपल्या जत्रेची सर या जत्रेला येऊच शकत नाही. या सगळ्यामध्ये जिजाचा इंटरेस्ट किंवा तिला आवडतं ते म्हणजे बाउन्स हाऊसमध्ये खेळणं आणि उड्या मारणं. बऱ्याच वेळाने ना ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो तर ते आम्हाला नजरेस पडले, ते म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे मोठेच्या मोठे बलून आणि आम्ही त्याचा ग्लो शो बघितला. आता इथे स्वातंत्र्य दिन असू दे, इयर एंड असू दे, फायरवर्क ऑर्गनाईज केलेले असतात आणि हे बघण्यासाठी ना घरनं लोक मस्तपैकी चेअर घेऊन येतात, ब्लँकेट घेऊन येतात आणि निवांतपणे हे फायरवर्क एन्जॉय करतात. आम्ही सुद्धा ना दरवर्षी तेच काय बघायचं असं म्हटलं, पण आम्ही सुद्धा बसून मस्तपैकी फायरवर्क एन्जॉय केले आणि तिथून निघालो.